राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. काळ किती निर्दय असतो याचा प्रत्यय पुन्हा एकदा वाळवा तालुक्यातील कनेगाव बोरगाव परिसरानं अनुभवलाय. ज्या ठिकाणी भावाच्या पार्थिवाला अखेरचा निरोप देण्यात आला त्याच स्मशानभूमीच्या साक्षीनं बहिणीचा श्वासही थांबेल याची कुणालाच कल्पना नव्हती. वाळवा तालुक्यातील कनेगाव येथील राजेंद्र गोविंद नांगरे पाटील उर्फ बाळू काका यांचं शनिवारी निधन झालं. कर्तृत्वान शेतकरी, मनमिळावू स्वभावाचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या बाळू काकांच्या अंत्यविधीसाठी बोरगाव येथील त्यांची बहीण उर्मिला उद्धवराव शिंदे वय 67 कुटुंबियांसह आली होते. भावाच्या अंत्यसंस्काराची प्रत्येक विधी डोळ्यात अश्रू आणि मनात वेदना साठवत तिनं पार पाडली. रात्री उशिरा दुःखाने भरलेल्या मनानं ते परतीच्या प्रवासाला निघाले. इंडिका गाडीत पती उद्धवराव शिंदे, पाहुणे संतोष पाटील आणि चालक संभाजी पाटील होते. स्मशानभूमी शेजारून जाणारा रस्ता आणि नेमक्याच त्याच क्षणी नियतीचा क्रूर खेळ घडलाय. स्मशानभूमीत ग्रामस्थांनी लावलेल्या झाडांपैकी एक भलं मोठं झाड अचानक कोसळलं. क्षणाचाही अवधी न देता ते झाड थेट गाडीवर आदळलं. भावाच्या चितेपासून काही अंतरावरच बहिणीचा जीवन प्रवास थांबला. अंत्यसंस्कार आटोपून ग्रामस्थ घरी पोहोचले होते इतक्या स्मशानभूमीत अपघात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सारेजण धावत घटनास्थळी पोहोचले. समोर दिसणारा प्रसंग काळजाचा ठाव घेणार होता. सर्वांनी एकत्रित झाड हटवलं. जखमींना बाहेर काढताना उर्मिला शिंदे निश्चित पडलेली दिसली. तातडीने त्यांना ईश्वरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. डोक्याला लागलेल्या गंभीर मारामुळे काळाने त्यांना हिरावून घेतलं होतं. गाडीतील अन्य तिघे किरकोळ जखमी झाले. मात्र कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. रविवारी दुपारी बोरगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात उर्मिला शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्यांनी काल भावाला अग्नी दिला आज त्यांच्यावरच अग्निसंस्कार झाले. ही वेदना शब्दात मावणारी नव्हती. त्यांच्या पश्चात पती, 2 मुलं आणि 1 मुलगी असा परिवार आहे. बाळूकाका आणि उर्मिला शिंदे सांगलीचे माजी खासदार डी.जी. पाटील यांचे सख्खे भाऊ बहीण होते. एका कुटुंबावर एकामागून एक कोसळलेलं दुःखाचे घाव संपूर्ण परिसराला सुन्न करून गेले. काळाच्या या क्रूर खेळापुढे माणूस किती असहाय्य आहे याची जाणीव करून देणारी ही घटना आजही कनेगाव बोरगावच्या मातीत हळहळ पेरून गेली आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.